आजीच्या घरी स्वप्नांची सफारी. छोटा स्वप्नील त्याच्या आईबाबांसोबत आजी सुनंदाच्या घरी आला. दिवसभर खेळायला त्याला खूप आवडायचं, पण रात्री झोपायची वेळ झाली की त्याला थोडं बेचैन वाटायचं. मला नाही राहायचं इथे, तो कुजबुजला. आई बाबा हसले. बाबा म्हणाले, स्वप्नील, आम्ही उद्या सकाळी येऊ. आजी तुला एक खास रात्रीचं गुपित दाखवणार आहे, जे फक्त तिच्या घरातच मिळतं. आईबाबांनी निरोप घेतला आणि ते गेले. स्वप्नीलने लांबच्या लांब श्वास घेतला. त्याला वाटले, हे कोणते गुपित आहे? आजीच्या घरात असे काय आहे जे माझ्या घरात नाही? आईबाबा गेल्यावर आजी म्हणाली, चला स्वप्नील, आता वेळ झाली त्या गुपिताची. हे गुपित फक्त रात्री 9 वाजता उघडतं. तिने त्याला स्वयंपाकघरात नेले. स्वयंपाकघरात आजीने त्याला गरम दुधात बुडवलेले कुरकुरीत शंकरपाळी खायला दिली. हे आहे पहिले गुपित, ती हसून म्हणाली. याला शांत झोपेचं इंधन म्हणतात. पोट भरल्यावर आजी त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. पण सगळ्यात खास गुपित तर आता आहे, आजी म्हणाली, आणि तिने खोलीची लाईट बंद केली. आता वर बघ, आजी म्हणाली. छतावर आणि भिंतींवर आजीने रात्रीच्या वेळी चमकणारे छोटे छोटे तारे आणि ग्रह लावले होते. ते मंद हिरव्या प्रकाशात चमकू लागले. हे बघ, आजीच्या घरी आपली स्वतःची आकाशगंगा आहे. रात्रीची भीती वाटली की या ताऱ्यांशी गप्पा मारायच्या, त्यांना स्वप्न सांगायची, आजी म्हणाली. स्वप्नीलने आजीच्या कुशीत डोकं ठेवलं. आजीने त्याला कोकरू आणि वाघाची एक जुनी गोष्ट सांगितली, जी त्याला कधीच कंटाळवाणी वाटली नाही. हळूहळू त्याला शांत झोप लागली. सकाळी आईबाबा त्याला घ्यायला आले. स्वप्नील मोठ्याने म्हणाला, पुढच्या शनिवारी पुन्हा यायचं. आजीच्या घरी झोपायला खूप मजा येते, कारण इथे माझी स्वप्नांची सफारी सुरू होते.